आणि आता एक मोठी बातमी आहे। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणातली ही अपडेट आहे। आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकानंच आपल्या मुलीसाठी पेपर फोडल्याची बाब समोर आली आहे। खासगी क्लास चालकाच्या मदतीने त्याने पेपर मिळवला। अमृत पाटील असे आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे। या मुख्याध्यापक असलेल्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। मोहसिन, अमृत पाटलांना यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे। त्यांचंच नाव याच्यात आल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे। काय याबाबतचे अपडेट्स आहेत? सुरुवातीला सगळ्यात आधी आपण हेच प्रकरण दाखवलं होतं की नंदुरबार मधून हा सगळा पेपर फुटल्याचं आपण दाखवलं होतं। नंदुरबार मधल्या एका खासगी चालकाचा क्लास आणि त्याची प्रतिक्रिया देखील आपण दाखवली होती। तोच आता या सगळ्या प्रकरणात प्रवीण पाटील आरोपी आहे आणि या प्रवीण पाटीलने एका शिक्षकासाठी हे पेपर मॅनेज करून दिले होते। त्या शिक्षकाचं नाव अमृत पाटील आहे। अमृत पाटील हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहे। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील देण्यात आला होता आणि त्यांनी आपल्या मुलीसाठी हा पेपर फोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज जे 6 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यात अमृत पाटील आणि त्यांच्या मुलीचा देखील सहभाग आहे। त्यांचीच मुलगी या खासगी क्लासेस जो प्रवीण पाटील चालवत होता त्या खासगी क्लासमध्ये शिक्षण घेत होती आणि त्याच खासगी चालकाने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना पकडून हा पेपर फोडल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणात खळबळ उडाली, कारण एक आदर्श शिक्षक पुरस्काराने हा पेपर फुटल्याचा आता समोर येत आहे। या प्रकरणात आता त्यांची भूमिका कशी होती, किती पैसे देण्यात आले होते आणि कसा सगळा हा पेपर फुटला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताची ही एक मोठी बातमी म्हणता येईल की अमृत पाटील जे आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं ते या सगळ्या प्रकरणात आरोपी आहे आणि आपल्या मुलीसाठी त्यांनी पेपर फोडला होता। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल।